मालेगाव येथील हिराई रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या प्रसूती प्रकरणानंतर डॉक्टर किशोर डांगे व इतर वैद्यकीय व्यावसायिकांवर करण्यात आलेल्या कारवाईबाबत शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि निपक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी जोर धरत आहे। मालेगाव डॉक्टर्स मेडिकल असोसिएशनचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित मुलीची प्रकृती गंभीर असल्याने सुरक्षित प्रसूती करणे ही अत्यावश्यक वैद्यकीय गरज होती। डॉक्टरांनी परिस्थितीनुसार आवश्यक उपचार करून आपले व्यावसायिक कर्तव्य पार पाडले असल्याचा दावा असोसिएशनने केलाय। प्रसूतीनंतर नवजात बालकाची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याला ऑक्सिजनसह विशेष उपचारांची आवश्यकता होती। त्यामुळे बालरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र या वैद्यकीय प्रक्रियेबाबत विविध अफवा पसरवून चुकीचे चित्र निर्माण करण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। दरम्यान डॉक्टर किशोर डांगे हे संबंधित कालावधीत मालेगावमध्ये उपस्थित नसल्याचा दावा करण्यात आला असून त्याबाबतचे प्रवाशाशी संबंधित पुरावे उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलंय। नागरिकांचं म्हणणं आहे की कोणतीही चौकशी पूर्ण होण्यापूर्वी संबंधितांना दोषी ठरविणे न्यायसंगत ठरणार नाही। तपास यंत्रणांनी सर्व बाबींचा वस्तुनिष्ठ विचार करून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढावे। तसेच या प्रकरणातील मूळ मुद्दा म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती कशी झाली आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई होणे हा असल्याचं मतही व्यक्त करण्यात येत आहे। वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी इशारा दिलाय की अपूर्ण माहिती किंवा अफवांच्या आधारे डॉक्टरांवर कारवाई केल्यास भविष्यात गंभीर रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकते। त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकावर अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आरोप नव्हे तर सत्य आणि पुराव्यांच्या आधारे निर्णय व्हावा अशी भूमिका नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत असून या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे। आज पोलिसांकडनं जो पीसी मागण्याचं जे होतं ते पोलिसांना त्या जे जप्त मोबाईल आहे त्याचा CDR वगैरे त्याच्यातले नंबर्स वगैरे कोणी कोणाला कॉल केले या संदर्भात तपास करणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली होती। या गुन्ह्यामध्ये जेवढे डॉक्टर्स अरेस्ट झालेले ह्या डॉक्टरांचा आणि इतर जे कलमांखाली गुन्हा दाखल झाले त्याच्या ह्या डॉक्टरांचा काही एक संबंध नाही आहे। डॉक्टरांकडनं जे काही निग्लिजन्सी झालेली होती त्या निग्लिजन्सीच्या संदर्भात अशा गुन्ह्यामध्ये बाकीच्या ज्या कलम आहेत त्याच्याखाली काही डॉक्टरांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होत नाही आहे। बाकी फक्त त्यांना आता जे CDR डॉक्टरांचे जे तपासायचे तेवढ्या एका कारणासाठी फक्त PC दिलेली बाकी इतर काही हे नाही केलं। कोर्टाने एवढंच सांगितलं की त्यांचे मोबाईल जे आहेत त्यांचे CDR तपासू द्या एवढ्या कारणासाठी फक्त PC दिली। माझं नाव नंदा भास्कर मस्के। मला असं म्हणावंसं वाटतंय की डॉक्टरांनी काही चुकीचं काम केलेलं नाही आणि ज्या वेळेस जी मुलगी डिलिव्हरीसाठी दवाखान्यात आलेली होती की डिलिव्हरीची मुलगी असल्यामुळं तिचा जीव धोक्यात होता आणि तिला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य होतं आणि त्या मुलीला त्यांनी सुरक्षित जीवदान दिलेलं आहे, त्या बाळाला पण जीवदान दिलेलं आहे आणि त्यांना जर काही चुकीचं काम करायचं राहिलं असतं तर ते बाळ त्यांनी एवढं सुरक्षित चांगल्या आणि संजीवनीसारख्या दवाखान्यात ठेवलं नसतं। तो बाळ पण सुरक्षित आहे आणि मुलगी पण सुरक्षित आहे ती डिलिव्हरीवाली। तर या गोष्टीमध्ये कुठंतरी कारस्थान दिसतंय आणि डॉक्टरांवर कुठलं तरी काही खोटे आरोप लावून आणि त्यांना बदनाम करण्यात येतंय आणि असं बदनाम त्यांना करू नये आणि जे काही गोष्ट आहे तर पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहे, ते चौकशी करत आहे। तर पुढील हे जे काही बदनाम करण्याचं काम चालू आहे की बाळ विकलं किंवा त्या मुलीची डिलिव्हरी चुकीच्या पद्धतीने केली पण ते त्यांना माहीतच नव्हतं। पहिली बात म्हणजे की ती मुलगी लग्न करून बाळाला जन्म देते का कुठलं काही तिचं चुकीचं काम आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट एकच होता की ती मुलगी या अशा वाईट परिस्थितीमध्ये तिथं जेव्हा आणणाऱ्यांनी दवाखान्यात आणलं तर तिला एक जीवाचे 2 जीव करणं गरजेचं होतं डॉक्टरांना। बाळाला ऑक्सिजन आणि काही विशेष उपचारांची गरज होती का? हो, गरज होती। तर ती त्यांनी ते दुसऱ्या दवाखान्यात ठेवून सनी ती पण पूर्ण केलेली आहे आणि बाळ आता सुरक्षित आहे। डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये नव्हतेच, ते केरळला होते। तर त्यांचा जो तिकडचा प्रवास आहे किंवा तिकडचे जे त्यांचे काही कामाकाजाचे जे कागदपत्र असतील ते पण त्यांचे पुरावे योग्य आहेत। अतिशय त्या मुलीचा आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी एक माणुसकी दाखवलेली आहे म्हणून असं त्यांनी काही चुकीचं काम केलेलं नाही। आणि त्यांच्याकडे इमर्जन्सी मध्ये एक डिलिव्हरी आलेली आहे, त्यांनी जस्ट कळालं आणि थोडंसं पाठ बाहेर आलेलं इमर्जन्सी डिलिव्हरी करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि त्या दरम्यान ती डिलिव्हरी झाल्यानंतर ते बाळ संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट। ह्या दरम्यानमध्ये ती मुलीची जी वय आहे ते नंतर निष्पन्न झालं, ती लहान आहे। त्याच्यानंतर त्यांनी जे काय
पोलिसांना वगैरे जे आहे त्यांच्या त्रुटी करण्यासाठी त्यांना विलंब झाला. ते झालं की मी आज साहेबांना सांगितलं की याच्यामध्ये आमच्याकडनं जे काही घडलेलं आहे, मुलीवर जे काही अत्याचार झालेला आहे, पोस्को ऍक्ट जो झालेला आहे, ते काही डॉक्टरांनी किंवा कोणी केलेलं नाहीये. त्यांना जो केलेला आहे तो आरोपी वेगळा आहे. त्यावेळेस डॉक्टर केलेले नव्हते, त्यांची मुलगीनी फक्त असिस्ट होती. त्यावेळेस ती रेडिओलॉजिस्ट तिचा तर काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये, असं आपण साहेबांना पण सांगतो. त्याचा बाब असा आहे की ती मुलगी लहान आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन हॉस्पिटलनी काही कळवलं नाही किंवा काही माहिती दिली नाही. याचे कलमानुसार काही गोष्टी ज्या आहेत रिमांडमध्ये पुरेसा रिमांड मिळालेला आहे, त्याच्यामुळे आता पुढचा रिमांड त्यांना गरज नाहीये. त्यांचा तपास उलट त्या दिशेने झाला पाहिजे की बाबा जिथं त्या मुलीवर काही त्रास आहे डॉक्टरांचा रोल होता तेवढा पूर्ण डिलिव्हरी केली, तिचा जीव वाचवला तेवढा संपला. डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं नाही की त्यांच्याकडे चूक घडली आणि बाळ सलामत आहे, मुलगी ही वाचलेली आहे, आरोग्य आईचे आरोग्य पण व्यवस्थित आहे, पोलिसांच्या कस्टडीत आहे. जे पुढचे व्यवहार वगैरे आहेत ते दुसरे माणसं आहे. डॉक्टरांनी जसं अॅनेस्थेटिक असो किशोरी तर त्या हॉस्पिटलची मालक ते वडील आहेत, पण आता ते नसताना बाबा काय अडचणी थांबते, हे तिचा रोल होता त्याच्यात. तिने गायकोलॉजिस्टला बोलवलं, गायकोलॉजिस्ट असं काही कोणते खोटे डॉक्टर आहेत, खोटं हॉस्पिटल असं काही झालेलं नाही. दोघंही आई आणि मुलीला वाचवलं आहे, परंतु त्यांच्याकडनं एक चूक घडली, पोलिसांना त्यांनी कळवलं नाही आणि काही गोष्टी तिथं अचानक घडल्या ज्या अजून यायच्या आहेत तपासामध्ये. काही वाद झाले तिकडे, त्या वादाच्या घाबरल्यामुळे काही रेकॉर्ड त्यांनी त्याच्यानंतर मुलीचं डिस्क्लोज होऊनही पब्लिकली उद्या रेकॉर्ड जाईल, व्हिडिओ रेकॉर्ड जाईल किंवा तिचं काही नाव जाईल कुठे व्हायरल म्हणून काही एव्हिडन्स आम्ही स्वतःच ते केलेले, परंतु ते आता कोर्टात पुढे असे मांडले गेले की आम्ही जाणून बुजून ते लपवलं. असा काही उद्देश नव्हता. उलट ज्या उद्देशाने कोर्ट कायदा कानून वापरतो ह्या मुलींचं नाव निष्पन्न झालं नाही पाहिजे. आज त्या मुलीची आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा काय ते काही लोक आले होते आमच्या हॉस्पिटलमध्ये तोडफोड विचारपूस करायला, ते रेकॉर्ड लागले असते, व्हायरल झाली असती. ह्या अनुषंगाने आपण काही रेकॉर्ड हे केले, मिटवले. त्या मुलीची परंतु आता त्याच्यामध्ये ठीक आहे, आम्ही ते सुद्धा मान्य केलं. त्याचे पाहिले त्यांची गांभीर्य आमच्यासाठी जास्तीत जास्त म्हणजे रिपोर्ट न करणे पोलिसांना, त्या मुलीची एज व्हेरीफाय न करता आम्ही काही गोष्टी केल्या, पण त्या आम्ही जीव वाचवण्यासाठी केलं. त्या गोष्टी बऱ्याच तपासामध्ये पुढे जाऊन येणार आहे. आज दोषी आहे नाही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.